नमस्कार मंडळी, मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर 2 दिवस ब्लॉग आलेले नाही आहेत आणि आज ब्लॉग सोडते आहे. तर आय होप, मी आशा करते की छान असा प्रतिसाद मिळेल आपल्या ब्लॉगला आणि छान अशा कमेंट येतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, सगळे कसे आहेत? तर आज आहे 2 तारीख आणि शाळेचा दुसरा दिवस. शाळेचा पहिला दिवस रुद्रांशचा कसा होता, रुद्रांशने काय केलं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आई पण आली होती, तर ते कधी आली होती, काय आली होती ते पण मी तुम्हाला सांगते. आणि मी महिन्याचा किराणा भरला, तर महिन्याचा किराणा मी कशा पद्धतीने भरते ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला तर छान अशा लाईक करा, कमेंट करा अशी आशा करते. अशी बेडशीट आहेत 2 माझ्याजवळ. याचे कवर बी आहेत, मस्त पिकली जाम आहे. पिकली जाम असे 2 बेडशीट आहेत, त्याच्यावर उशीचे कवर आहेत माझे 2. काऊन आणलीस बेडशीट? तर चिवडाही पुष्कळ आणलीस ना. हे का तर चिवडा आहे ना. हा का बाई? मुर्रे आणलीस. मुर्रे, शेव, चिवडा, पानं. इथे तुम्ही बघू शकता आई आली. तर आईने काय काय वस्तू आणलेल्या आहेत. आत्ताच 15 दिवसाच्या आधी वडील आले होते, त्यावेळेस पण त्यांनी भरपूर वस्तू आणल्या होत्या. कसे आई वडील आपल्या मुलीकडे आले तर अजिबात रिकामे येत नाही, काही ना काहीतरी आणतातच आणतात. रविवारच्या दिवशीचा ब्लॉग आहे. 2 दिवस मिळून हा ब्लॉग आहे. तर रविवारच्या दिवशी आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो. रुद्रांशच्या स्टेशनरीचे पण सामान निकाले मत रहने दे, निकाले मत, निकालेगा तो कैसे खराब नहीं होंगी क्या? गाडी खेळतो. रहने दे. आवडली का गाडी? आवडली. आवडलीच्या नादात 200 रुपये गेले. सेलवर चालते. सेल सरला का झाला? हो, सेल माहित नाही केवढे मोठे सेल आहेत, तर पाहिला नाही आपण. चालते ना मस्त. ट्रेन गाडी म्हणत होता ना खूप दिवस झाले. तर आता भेटली नसत. गुया आणलीस? कायला आणलीस तर गुया? ते बाजूला ठेव. पैशाच्या नाच दुनिया भरायच्या, एकही असा नसल का याच्याजवळ खेळणं नसल. सगळे खेळणे आहेत याच्याजवळ, सगळे ढगभर खेळणे. का करते तर गुया लहान लहान आहेत. मोठे मोठे काढलीस, लहान आणलीस. हो, लहान भाजी खायला काही नाही होत. कुंदरू थोडेसेच निघाले, तोडल्या असं होत्या. डोंबऱ्याच्या खेळ दाखवते. जामाचा मस्त वास आला. पिकली ना जाम, उद्या होईल खाऊन. महिन्याचा किराणा. तर महिन्याचा किराणा जास्त काही संपलं नव्हतं. 2-4 वस्तू होत्या की त्या टोटली संपल्या होत्या माझ्याकडे ना. बराचसा किराणा होता, पण म्हटलं आता जातोच आहे तर घेऊनच घ्यावं. कारण मग पावसाळा येतो आणि पावसाळ्यामध्ये एखाद महिना नाही आणलं तरी चालते. मग म्हणून मी सगळ्याच वस्तू आणल्या, पण ज्या जास्त प्रमाणामध्ये माझ्याकडे होत्या त्या वस्तू नाही आणल्या. रुद्रांशला साबणी दिसल्या की साबणीशीन खेळणार नाही असं तर कधी होत नाही. तर बसला खेळायला, घर बनवतो, काय काय करतो. तर ह्या किराणामध्ये मी 2-4 नवीन वस्तू ॲड केलेल्या आहेत. जसं पिस्ता आहे, फरसाण आहे. फरसाण कसं मी नेहमी आणत नाही, कधीतरी आणते, पण पावसाळ्यात वगैरे खायला चांगलं वाटते, पाऊस येत असेल तर. म्हणून काहीतरी चटपटीत म्हणून फरसाण आणलं. आणि पिस्ता पहिल्यांदाच रुद्रांशने खाल्लं तर आवडल्या, म्हणून मी म्हटलं ते पण वस्तू आणूया. तर पिस्ता भरपूर महाग आहे आणि आयुष्यामध्ये मी पिस्ता पहिल्यांदाच घेतलंय. बऱ्याच वस्तू किराण्याच्या ह्यावेळेस उरलेल्या होत्या आणि फक्त माझ्याकडे गव्हाचं पीठ टोटली संपलं होतं आणि मीठ संपलं होतं. मी म्हटले एक घेण्यापेक्षा आता सगळं किराणा सामानच भरूया. तसं हे चॉकलेट पण संपलं होतं, तर मी चॉकलेटचं 1 पॅकेट घेतेच. रुद्रांशला मग चॉकलेट पाहिजे असतील तर आपल्या घरी असतील तर कधीही देता येतो. असं नाही की पॅकेट आणला तर तो सारखं खाणार, सारखं नाही खात. आम्ही देतो तेव्हाच खातो. डाळी मी अर्धा किलो आणलेल्या आहेत, मुगाची, उडदाची, तुरीची. कारण शिल्लक पण होत्या. आता शिल्लक असेल ना आपल्याकडे मागच्या महिन्यातलं तर जरा कमी भरायचं. घरात राहून पण डाळी वगैरे खराब होतात, म्हणून आपलं पण बघून भरायचं, जेणेकरून अन्न म्हणजे डाळी वगैरे, धान्य, कडधान्य वगैरे वाया पण जाणार नाही.
आणि ह्या महिन्याच्या किराणामध्ये मी कच्चे मसाले आणले 250 ग्राम. त्याचं गरम मसाला बनवून घेणार मी, मिक्सरमध्ये बारीक करून घेणार भाजून. आणि ज्या वस्तू लागतात त्या तर कंपल्सरी आणणं गरजेचंच असते. शेवया पण आणल्या खीर बनवायला, शेवया सुद्धा संपल्या होत्या. आणि आत्ता वेळ पण भरपूर झाली होती, कारण रुद्रांशचे जे पुस्तकं वगैरे घ्यायला गेलो आम्ही, तिथे इतकी गर्दी होती, भयानक गर्दी होती. आणि सगळ्या शाळांचे म्हटलं तरी चालते त्याच दुकानात मिळतात, तर भयानक गर्दी होती. तिथेच आम्हाला इतका उशीर झाला. तर घरी आलो आम्ही तेव्हा आई पोहोचून गेली होती, आणि आम्ही तर 7:30ला वगैरे आलो असेल घरी. आणि आई पोहोचली होती, बाहेरच बसली होती घरात. आता आम्हीच नव्हतो तर तिला काय करमणार घरामध्ये, तर बाहेरच होती. तर आता स्वयंपाकाला पण उशीरच झाला, तर स्वयंपाक पण ठेवते आणि सोबतच मी किराणा सामान ते पण ठेवते. तर आता तुम्ही बघू शकता त्या ड्रममध्ये मी ठेवलं ते कधीतरी वापराच्या वस्तू आहेत. आणि एका डब्यामध्ये मी ठेवते डाळी, ज्या सगळ्या डाळी असतात त्या. फक्त तुरीची डाळ मी तुरीच्या डाळीच्या डब्यात ठेवते, बाकी इतर ज्या डाळी आहेत त्या सगळ्या डाळी एका डब्यामध्ये ठेवते. आणि खायच्या वस्तू एका डब्यामध्ये ठेवते. आणि रुद्रांचं जे बिस्किटचे पॅकेट असते ते मी कपाटात ठेवते. कपाटात का, तर त्याला ते पटकन काढता येत नाही. आलंच तर काढतो तो, तसं नाही, पण ते पटकन काढता येत नाही. आणि डब्यात असेल तर तो पटकन काढतो, आणि सारखं मग काय जेवण नाही करायचं, बिस्किटच खायचं असं असते. म्हणून आम्ही जरा ते बिस्किट कपाटात ठेवतो. बाकी इतर सामान खायचं वेगळं, डाळी वेगळ्या, बाकी मसाले म्हणा किंवा अ, रवा, बेसन हे जे आहेत पॅकेट वगैरे, ते एका डब्यामध्ये ठेवते. म्हणजे असे मी वेगवेगळे डब्बे ठेवलेले आहेत, त्या त्या डब्यामध्ये सामान ठेवते. रुद्रांश ह्या वर्षी गेला KG1ला. आणि पुस्तकं तर काय सांगू तुम्हाला, किती महाग असतात. नर्सरीच्या मुलाचे 1900 काहीला आणि KGच्या मुलाचं 1240ला रुद्रांशचे. तसंच रुद्रांशला मग आत्ता पावसाळ्यामध्ये कसं कपडे सुकत नाही, तर लोकल असे डेली घालायला आल्या 2 पॅन्ट आणल्या, 2 बन्यानी आणल्या. आणि त्याची स्कूलची बॅग वगैरे तर आहे, बॅग घेणार नाही. आणि वॉटर बॉटल होती रुद्रांशची, तर ती जुनी झाली. म्हटलं आता वॉटर बॉटल घेऊया. टिफिन पण आहेत 2, तर ते लागणार नाही. आणि लागलेच तर नंतर जाऊ, कारण मार्केटमध्ये आता शाळा चालू होणार होती 1 तारखेपासून, तर भयानक गर्दी होती मुलांची. आणि प्राईस पण तेवढेच वाढले होते, तर मध्यंतरी लागले तर नंतर घेता येतो. पण मागच्या वर्षी 2 डबे आहेत टिफिनचे, तेच डबे चालतील, फक्त वॉटर बॉटल घेतला. आणि पुस्तकं बघा, छान अशा पुस्तकात, फक्त अभ्यास करायला पाहिजे मुलांनी, कंटाळा नको तेवढा करायला. सोबतच स्वयंपाक सुद्धा सुरू आहे. आणि किराणा सामान ते पण ठेवते आहे. आल्या आल्या मी भात ठेवला आणि लौकीची भाजी ठेवली, कारण आई पण आली तर भूक लागली होती. आणि आपल्याला कुठे जायचं असेल तर आपण पोटभर तर जेवतच नाही, म्हटलं भूक लागली असेल तर. आणि किराणा पण सामान ठेवायला भरपूर उशीर होणार होता, मग म्हटलं पहिले स्वयंपाक करूया, नंतर ठेवत बसू. तर ते पण चालू आहे, आमच्या गप्पा गोष्टी पण चालू आहेत. अशा पद्धतीने किराणा सामानाची एक वही बनवलेली आहे मी. आणि याच्यावरून मग आपल्याला अंदाज येतो की आपल्याला महिन्याला किती किराणा लागतो, कुठल्या वस्तू संपल्या, कुठल्या वस्तू आपल्याला आणायची आहे. एखादी वस्तू विसरली तर आपण मागची लिस्ट बघायचं, आपण ही वस्तू आहे का आपल्याकडे, किंवा आपण मागितली की नाही मागितली, किंवा आपण लिस्टमध्ये लिहिली की नाही, तर पटकन लक्षात येतं. तर तसं तर सांगायची गरज नाही, प्रत्येकच गृहिणी आपली वही ठेवतेच. आणि त्याच्यामध्ये आपल्या आपल्या पद्धतीनुसार आपण वस्तू मांडतो, आपापल्या पद्धतीनुसार आपण नियोजन करतोच म्हणा. शाळेचा पहिला दिवस 1 तारीख. सगळे मुलं रेडी स्टेडी गो या पोझिशनमध्ये आहेत. अवनी, श्रेयू ते पण चालले पप्पांबरोबर आपल्या शाळेत. रुद्रांश सुद्धा रेडी आहे. मी पण निघाली त्याला सोडायला शाळेमध्ये. तर रुद्रांची शाळा जवळच आहे, 5-7 मिनिटं लागतात किंवा 10 मिनिटं लागतात, तर मी सोडून देते आणि मीच घ्यायला जाते. चला मग शाळेत सोडून देते रुद्रांशला. आणि इथे बघा शाळेची मुलं खेळत आहेत, जुनी मुलं, नवीन मुलं. आणि काही काही नर्सरीची पहिल्यांदा शाळेत आलेली मुलं आहेत, ती बघा किती रडता आहेत बिचारी. पहिला दिवस मला पण आठवतो रुद्रांशचा. पण रुद्रांश रडला नव्हता, फक्त तो तुझ्यासोबत राहायचा आहे, तुझ्या मागे येतो आहे असं म्हणत होता. पण ह्या वर्षी मुकाट्याने गेला तो पहिल्या वर्गामध्ये. मी त्याला 2-4 दिवसापासूनच रेडी करत होते की तुझ्या ह्या दिवशी शाळा चालू होणार आहे. थोडंसं कसं त्याला समजावलं पाहिजे, लहान मुलं असतील ना, त्याची मेंटॅलिटी जशी असेल तशा पद्धतीने समजावलं तर मुलं अजिबात जिद्दपणा करत नाहीत.
आणि ही आहे रुद्रांशची क्लासरूम. KG1 मध्ये गेला रुद्रांश, तर रुद्रांशने आपल्या वर्गात नेलं मला. मी इथे बसतो म्हणून सांगितलं आणि माझी बास्केट तिकडे आहे म्हणून पण त्याने सांगितलं. आजपर्यंत तो दुसऱ्या क्लासमध्ये बसत होता, नर्सरीमध्ये होता तर. पण आता नवीन क्लास भेटली, नवीन डेस्क भेटला, नवीन टीचर मिळाल्या, सगळं काही नवीन. तर मुलांना पण छान वाटतंय सगळं दाखवायला. आईने आणलेला पेरू आहे. आता पावसाळ्यामध्ये पण आईच्या घरी म्हणजे माझ्या आईकडे पेरूचे झाडं आहेत, तर पेरू लागतात आणि पावसाळ्याच्या दिवसात आता पेरू पिकतात. तर माकडं आले होते म्हणे, तर सगळे खाऊन घेतले. एक पेरू होता मोठा चांगला पिकला, तर तिने आणला आणि इतका गोड आहे. आणि मला तर पेरू इतके आवडतात की भयानक. गेली तर पण मस्त खाऊन घेते मी. आणि आई आली किंवा कोणी आलं तर माझी आई पेरू सुद्धा पाठवते. आणि गहूनच आणलेले कुंदरू आहेत, तर कुंदरू आई कापून देते. त्याचबरोबर मी आज लौकीचे वडे सुद्धा बनवणार आहे. 2 लौक्या होत्या माझ्याकडे, तर आदल्या दिवशी मी भाजी केली आणि एका लौकीचे वडे बनवणार आहे. आईचा पाहुणचार. तसंच खीर, शेवयाची खीर पण बनवते. खीर आवडते आईला म्हणून म्हटलं खीर पण बनवूया. एक खारट तिखट तर वडे आहेत, तर गोड पदार्थ काहीतरी बनवलं पाहिजे म्हणून खीर बनवली. आई आली होती आणि आज सकाळी पहिल्या बसने गेली. जेव्हा रुद्रांश झोपलेलाच होता, रुद्रांश उठला आणि म्हणतो आई कुठे गेली. मी म्हटलं आई गेली. आईला फोन लावू म्हणतो. मी म्हटलं आईकडे फोन नाही आहे तर आपण कुणाला लावू. आई जेव्हा पोहोचेल घरी तेव्हा आपल्याला लावेल. तर त्याने काही जिद्द केली नाही आणि मस्त छानपैकी शाळेत गेला. आता आल्यानंतर त्याला फोन लावून देणार. आई अशी पण माझी आई येत नाही जास्त, औषधी वगैरे घ्यायचं असते म्हणूनच येते. पण राहिली असती आता रात्रभर तरी. पण आज रोवणा पकडला, म्हणजे जे उन्हाळ्याची भात लावणी आहे, धानाची लावणी आहे, तर रोवणा पकडला आणि रोवणाऱ्या बाया आज घरी आल्या म्हणून पहिल्या बसने गेली. आणि जवळपास 9:30 वाजेपर्यंत आई पोहोचली आणि थैला ठेवली म्हणे घरी आणि गेली म्हणे शेतात. नंतर 1-2 तास काम करेन म्हणे आणि 11-12 वाजे वगैरे जेवायला येईन म्हणे आणि तोपर्यंत काम करेन म्हणे. म्हणजे कसं शेतकऱ्यांचं असं पण जीवन असते, कुठं राहायचं म्हटलं तरी राहता येत नाही. जे काम आहे आपलं ते पण कधी कधी काय अर्जंट काम असतात जे की टाळताच येत नाही. जसं डॉक्टरकडे जायचं, कुठे कोणाचं काही झालं, काही कोणाला तब्येत वगैरे झाली तर मग तर जावंच लागतो. नाही म्हटलं तरी कामातून काम असेल, शेतीचं काम असेल तरी काढून जावं लागतं. तर असं असते शेतकऱ्याचं जीवन. डॉक्टरकडे जाणार आणि तिकडच्या तिकडेच जाणार म्हणत होती आई माझी. पण मी म्हटलं आलीस तर थांबून घे रात्रभर, तिथल्या तिथे गेलीस तर मला पण चांगलं नाही वाटणार. तर माझी आई राहिली, कारण मी एकटीच मुलगी आहे ना, काही दुसऱ्या मुली नाही आहेत. आणि माझी आई वडिलांना पण शेतीच्या कामामुळे अजिबात वेळ नाही भेटत की कुठेतरी जावं, 2 दिवस राहावं. तर म्हटलं रात्रभर थांब म्हणून रात्रभर थांबली आणि दुसऱ्या दिवशी पहिल्या बसनीच आई निघून गेली. कारण गावाला शेतीचे पण कामं चालू होते आणि आई नसली ना तर वडिलांना पण भरपूर कामं होतात आणि आई वडील दोघे मिळून पण कामं करतात, तर त्यांना हलकं होतं, म्हणजे सोपं जाते, जड जात नाही एवढं काम करायला. आणि आजकालची तर पिढी तुम्हाला माहीतच आहे, आपण शेतीचे कामं आपल्याला कंटिन्यू जमत नाही. त्या आई वडिलांनाच आपल्या जमतात, आपण करू नाही शकत. शौक म्हणून किंवा आवड म्हणून अर्धा 1 तास 2 तास किंवा अर्धा दिवस किंवा 1-2 दिवस आपण करू शकतो, पण कंटिन्यू कितीतरी दिवस कर म्हटलं तर आपल्याला जमत नाही. तसं घरी वहिनी आहेत, भाऊ आहेत, पण त्यांना पण नाही जमत. म्हणून मग माझे आई वडील पण घरीच राहतात, आपले कामं करायचं, गुरंढोरं बघायची. इकडे तिकडे जायचं म्हटलं तर जरा प्रॉब्लेमच होऊन जातो. तर गेली आई आणि मला सुद्धा आता करमत नाही, कसं तरी वाटते. चला, रुद्रांश गेला शाळेत आणि मी पण आता 1ला घ्यायला जाणार. 1ला सुट्टी होते रुद्रांशची. तोपर्यंत माझं पण कामं सगळी घरातली झालेली आहेत, फक्त जेवण तेवढं बाकी आहे. चला मग मी इथेच करते मी माझ्या ब्लॉगचा एंड. ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि नवीन असेल चॅनलवरती तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत सगळ्यांना बाय. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल, छान छान कमेंट केल्याबद्दल, मला सपोर्ट केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद.